तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत किचनमध्ये ईश्वरी कॉफी बनवत असते आणि सोबत चहासुद्धा। खरं तर तिला स्पेशल कॉफी अर्णवसाठी करायची असते आणि अद्रकवाला चहा स्वतःसाठी आणि मामांसाठी तिनं केलेला असतो। तर दुसरीकडे ज्या कामाला ताई असतात ना त्या ईश्वरीला म्हणत असतात की मी बनवली असती ना कॉफी अर्णव दादांसाठी, पण ईश्वरी म्हणते की नाही, आज मला त्यांच्यासाठी कॉफी करायची होती, त्यांच्यासाठी मी कॉफी केली आहे आणि हा माझ्यासाठी चहा आहे, मला तेवढ्या कोथिंबीरचं द्याल तर बरं होईल। मग काय त्या ताई कोथिंबीर द्यायला तिकडनं जायला निघतात। तर ईश्वरी जी आहे ना ती चहा ओततच असते आणि तेवढ्यातच ना आता तिथे त्या ताई पुन्हा आलेल्या असतात आणि मामांना ना चहा द्यायचा आहे असं सांगतात। मग काय मामांना चहा द्यायचा आहे म्हटल्यावर ईश्वरी म्हणते की हो आहे ना चहा, मी जाऊन देते मामांना, तुम्ही तोपर्यंत कोथिंबीरचं काय ते बघा। मग काय इकडे किचनमध्ये कोणीही नसतं। तेवढ्यातच राकेश तिथे येतो आणि राकेश आता संधी साधायला बघत असतो, कारण त्याला कळलेलं असतं ना की आता हा चहा जो आहे तो काही झालं तरीसुद्धा ही ईश्वरीच पिणार आहे। मग आपण जर ईश्वरीला आपलंसं करायचं असेल तर फक्त एक संधी मिळायला हवी आणि ती संधी आता स्वतःहून आपल्याकडं चालत आलेली आहे असाच विचार आता तो करू लागतो। मग काय त्या चहामध्ये ते लिक्विड मिक्स करतो। तेवढ्यातच तिकडे आता ईश्वरी आलेली असते, पण ईश्वरीला काही कळलेलं नसतं की त्यात काही लिक्विड वगैरे मिक्स केलं आहे ते। आता ईश्वरी तिथे येते आणि किचनमध्ये आल्यानंतर त्याला विचारते की तुमचं काय काम आहे इथे। तर त्यावर तो मुद्दामूनच ईश्वरीला सांगू लागतो की असंच आलो होतो, म्हटलं माझी इंदोरी जिलेबी काय करते बघावं किचनमध्ये, कारण किचनमध्ये जरा जास्तच राबताना तो दिसतेच, असं देखील तो म्हणत असतो। मग काय इकडे ईश्वरीने एका साईडला अर्णवसाठी कॉफी ठेवलेली असते आणि एका साईडला स्वतःसाठी चहा। आता ती दोन्हीही ओतून घेत असते। ती या राकेशकडे ना इग्नोर करत असते, म्हणजे हा राकेश जो आहे ना तो मूर्खासारखा बडबडत असतो की तू कशी दिसतेस, काय दिसतेस, एक स्माईल दे, मी एवढ्या सकाळी तुझ्यापर्यंत आलो आहे, मला प्लीज ना स्माईल देऊन तरी दाखव, माझा दिवसही खूप छान जाईल। पण काय या सगळ्या गोष्टींना ईश्वरी इग्नोर करत असते। तो तिथे डायनिंग टेबलवर जाऊन बसतो। त्याला माहिती असतं ना की आता काही झालं तरीसुद्धा आता तिथे ईश्वरी येईलच आणि ती चहा पिईल। मग काय ईश्वरी आपली होऊनच जाईल असा विचार तो करत असतो आणि असा विचार करून तो आता क्रूरपणे हसत असतो। तर आता ईश्वरी चहा आणि कॉफी घेऊन रूममध्येच चाललेली असते, पण तेवढ्यातच तिकडनं अर्णव येतो आणि जेव्हा अर्णव येतो तेव्हा अर्णवला ती म्हणते की हे काय, तुम्हाला चहा आणि कॉफी घेऊन मी येतच होते, माझ्यासाठी कॉफी आणि तीसुद्धा अशी, मी तर ब्लॅक कॉफी घेतो। त्यावर आता ईश्वरी म्हणते की अरेच्छा मी तर विसरलेच, पण साखर किती झाली, काय किती झाली हे प्रमाण मी बघितलं नाही बघा, मला ना साखर तर खूपच लागते, असं देखील ती सांगू लागते। मग काय अर्णव म्हणते एवढी स्पेशल कॉफी तू माझ्यासाठी केली आहेस तर मी घेईनच ना, चल मी ही कॉफी घेतो। आणि त्याच वेळेला इकडे ईश्वरीसुद्धा तो चहा तिने जो बनवलेला असतो ना तो चहा घेणार असते आणि त्याच वेळेला ती चहा गरम असतो म्हणून फुंकर मारत असते। तर अर्णवचं ना ईश्वरी बरोबरच समोर बसलेल्या त्या राकेशकडेही लक्ष असतं। तो राकेश जो आहे ना तो खुनशी हसत असतो। हे आता अर्णवला दिसलेलं असतं, कारण अर्णव ना बरोबर चारी बाजूने लक्ष ठेवून असतो, त्यामुळे अर्णवला ना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदम व्यवस्थितपणे जाणवत असतात आणि दिसतही असतात। त्यामुळे अर्णव विचार करतो की नक्कीच काहीतरी पाणी मुरतंय, म्हणजेच काय तर हा जो मूर्ख माणूस आहे त्याने नक्कीच काहीतरी मिक्स केलेलं दिसते असाच विचार तो करत असतो। मग काय इथे आता ईश्वरी चहा प्यायला जाणारच तितक्यातच तिचा चहा थांबवला जातो आणि अर्णव म्हणतो की नको पिऊ मिस इंदोर हा चहा। तर त्याच वेळी ईश्वरी म्हणते की सर काय झालं आहे, चहा तर मीच बनवला आहे। पण त्याच वेळेला अर्णव म्हणतो की हा चहा तू नको पिऊस, हा चहा जो आहेत ना तो जिजू पितील, थांब मी जिजूंना देतो हा चहा,
काय हो जिजू, घेणार ना हा चहा? मग काय अर्णवला कळतं की यामध्ये राकेशने काहीतरी मिक्स केलेलं आहे आणि म्हणूनच आता अर्णव जो आहे तो चहाचा कप घेऊन तिथे गेलेला असतो आणि ईश्वरी त्याला म्हणत असते की काय झालं आहे सर, सांगा ना. पण अर्णव म्हणतो, अगं हा इतका स्पेशल चहा बनवला आहेस तर मग जिजूंना द्यायला नको का? जिजू घ्या हा चहा पिया, असं डायरेक्टली आता अर्णव म्हणतो. तर राकेश म्हणतो की मला चहा नको आहे. मला नको आहे म्हटलं ना मी एकदा, नको आहे. पण अर्णव म्हणत असतो की तुम्हाला दिलाय ना तर तुम्हाला घ्यावा लागेल, घ्या हा चहा पिऊन घ्या, असं डायरेक्टली आता म्हटलं जातं. पण तरीसुद्धा आता इथे राकेश काही चहा प्यायला तयार नसतो. त्यातच आता कळून चुकतं की त्या चहामध्ये काहीतरी मिक्स केलेलं आहे. अर्णव म्हणतो की मला माहिती आहे तू चहा का पित नाही आहेस, त्या चहामध्ये तू मिक्स केलं आहेस ना काहीचं. त्यावर राकेश आता शांत न बसता अर्णव आणि ईश्वरीला सांगू लागतो की अरे चहा म्हणजे तुम्हाला कळलं तर मी ह्या चहामध्ये काय मिक्स केलं आहे? काय रे अर्णव, तुला कसं कळलं? तू तर बघितलंही नव्हतं. तर अर्णव म्हणतो, मी जरी इथे हॉलमध्ये नसलो ना तरी माझं चारही बाजूनी लक्ष असतं. तुम्हाला तसं वाटत असेल पण टेन्शन घेऊ नका, खास करून तुमच्यावर जास्त लक्ष असतो माझा, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय, तो म्हणतो की मला माहिती आहे या चहामध्ये काहीतरी मिक्स केलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला इतका आनंद झाला आहे. पण इतक्या लवकर तुला कळलं ना हे बरंच झालं. म्हणजे आता तुम्हाला हे तर कळलं की मी तुमच्या चहामध्ये काहीतरी मिक्स केलं आहे. उद्या विचार करा, म्हणजे चहा पितानासुद्धा तुम्ही 10 वेळा विचार करायला, असं काहीसं आता तो बोलतो आणि तिकडला निघून जातो. ईश्वरी मात्र आता खूप घाबरलेली असते. ईश्वरी म्हणत असते की बापरे, ह्या चहामध्ये काहीतरी मिक्स होतं, मग आता काय झालं असतं, हा चहा मी घेतला असता तर, असा देखील विचार तिच्या डोक्यात येत असतो. आता ती थोडी त्याला टेन्शनमध्ये दिसते. मग आता तिचा मूड ठीक करण्यासाठी अर्णव ईश्वरीला म्हणतो की तू एक काम कर, तू ना पटकन आहे ना आपल्या दोघांसाठी अद्रकवाला चहा कर, जशी तुझी आई करते ना तसा. ईश्वरी म्हणते, अद्रकवाला चहा आणि तुम्ही घेणार? अर्णव म्हणतो की हो, तू जर आईसारखा बनवलास ना सेम तुझ्या तर मी घेईन. तर ईश्वरी म्हणते, मी प्रयत्न करते मी तुमच्यासाठी प्रयत्न, चालेल ना? मग आता अर्णवसुद्धा तयार असतो. ईश्वरीचा मूड ठीक करण्यासाठी त्याने आता हे सगळं प्लॅन केलेलं असतं. मग काय, ईश्वरी ही खुश होते. ईश्वरी किचनमध्ये जाते आणि आपल्या स्वयंपाकाला लागते. त्याचसोबत तिला आता दोघांसाठी छान असा चहासुद्धा बनवायचा असतो आणि त्याची जबाबदारी तिने घेतलेली असते. दुसरीकडे सुप्रिया आणि नम्रता या दोघीही जणी बसलेल्या असतात. तर नम्रता म्हणत असते की त्यांचा फोन स्विच ऑफ लागतोय. तर सुप्रिया म्हणते की कोणाला फोन करत होतीस तू? तर ती आता म्हणते की अगं मी राकेशजींना फोन करत होते. राकेशजींना कशाला, त्यांना काय झालं आहे? तर अगं आपण नाही का त्या दिवशी दसऱ्याच्या आदल्या दिवशी त्यांना पैसे दिले होते, मग त्यांच्याकडनं पैसे नको का मागायला? ते म्हणाले आहेत ना परत देतो, मग कशाला सोडायचे ते पैसे? तर अगं हे पैसेसुद्धा मागायला तू फोन करतेस का? नाही हे चांगलं वाटत नाही. आई तू शांतच बसा, आपल्या आता ते कोणी नाही आहेत आणि आपण आहे ना त्यांच्याकडे पैसे मागू शकतो. आपल्या बाबतीत काय केलं आहे त्यांनी तू विसरतेस का? मी तर काही विसरलेली नाही आहे बाबा, मी तर पैसे घेऊनच राहणार आहे. मग काय, इथे कामासाठी या दोघींना बाहेर जायचं असतं. मग इथे आता इशू जी आहे ती आता चहा बनवत असते दोघांसाठी. तर अर्णव तिला म्हणत असतो की आपण आहे ना आधी पाण्याऐवजी दूध टाकलं तर म्हणजे तो चहाही छान होईल ना, असं देखील तो आता तिला म्हणत असतो. त्यावर ईश्वरी त्याला म्हणते की सर मी माझ्या परीने करते, तुम्ही थांबा जरा शांत बसा, असं बोलून ती आता त्याला शांत करत असते. आणि ज्या वेळेला ती आता त्याला शांत करत असते तर अर्णवही शांत राहतो आणि तो तिच्याकडे बघत असतो. मग काय, इकडे मात्र आता इशू जी आहे ती बनवतच असते चहा, तेवढ्यात तिच्या आईचा फोन येतो. मग काय, आईचा कॉल ती रिसीव करते. आईला म्हणत असते की आई बोल ना, कशी आहेस? तर आई म्हणते मी बरी आहे आणि काल ना तुमचे फोटोज बघितले का, तू अर्णवला जिरबी भरवत होतीस, फोटो बघून ना खूप छान वाटलं, म्हणजे बरं वाटलं गं मनाला एकंदरीत मला, असं देखील आई आता सांगत असते. आणि आई जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो बाजूलाच उभा असतो. अर्णव आहे ना ईश्वरीसोबत बोलत असतो, म्हणजेच त्याला चहा हवी असते ईश्वरीच्या हातची आणि त्याचसाठी त्याचे जे काही कामं आहेत ते सुरू असतात. आणि तेवढ्यातच जेव्हा तो हे सगळं काही बोलत असतो तेव्हा ना इकडे ईश्वरी फोनवर असते. पण तेवढ्यातच आता त्या अर्णवने त्या चहामध्ये दूध मिक्स केलेलं असतं.
घाई गडबडीमध्ये हे सगळं केलेलं असतं. मग त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी घाई गडबडीत केल्यामुळे तो चहा पूर्णपणे बिघडेल ही खात्री आता ईश्वरीला झालेली असते. म्हणून ईश्वरी अर्णवला म्हणते, काय केली ही गडबड? अशी गडबड तुम्हाला कोण करायला सांगतं? नाही करायचं होतं ना. काय हो, तुम्हाला समजत पण नाही का अर्णव सर? असं काहीसं ईश्वरी बोलत असते. तिने आता आईचा फोन साईडला तसाच चालू ठेवलेला असतो. आईच्या लक्षात येतं की ह्या दोघांची काहीतरी भांडणं झाली आहेत. आई म्हणत असते की अगं इशू काय झालंय, अगं इशू काय झालंय. त्यावर आता इकडे मात्र इशू परत फोन कानाला लावते आणि आपल्या आईला सांगते, अगं आई काही नाही, नको काळजी करूस. पण आता यांना ना बघ ना कळतच नाही, मी ना थोडा गडबडमध्ये आहे, खूप मोठी गडबड झाली आहे, मी तुला नंतर फोन करते. असं बोलून आता ईश्वरी जे आहे ती फोन कट करते. ईश्वरीने फोन कट केल्याबरोबर इकडे मात्र सुप्रियाला आता टेन्शन असतं की नेमकं काय झालं आहे. इकडे अर्णव म्हणतो की काय झालं, मी तर बनवला होता ना व्यवस्थित चहा, मग का असं तू केलंस. त्यावर आता त्याला ईश्वरी सांगत असते, मी तुम्हाला म्हटलंय ना चहाचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलंय ना हातात, मग करू दे ना मला माझ्या पद्धतीने. तुम्ही पण काय हो, थांबा ना, तुम्ही शांत जाऊन तिथे बसा, मी बनवते चहा, तुम्ही आराम करा. असं देखील आता ती म्हणत असते. दुसरीकडे आता आईला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आई विचारत असते की काय झालं आहे, काय झालं, एवढं टेन्शनमध्ये का दिसतेस. तिथे नम्रता येऊन विचारते. तर आता सुप्रिया म्हणते, अगं आताच मी ना ईश्वरीला फोन केला होता, पण ना ती थोडी टेन्शनमध्ये दिसली, म्हणजे त्या दोघांमध्ये ना काहीतरी वाद होत होते. मला थोडा आवाज आला म्हणून मला भीती वाटते की काही झालं तर नसेल ना, म्हणजे त्या दोघांमध्ये काही बिनसलं तर नसेल ना, असाच विचार आता ती करत असते. आणि मग काय, हा विचार करत असतानाच नम्रता तिला समजावते आणि म्हणते, आई नको का काळजी करू, सगळं ठीक असेल. पण कालचं आत्याचं बोलणं सुद्धा आठवतं सुप्रियाला. ती म्हणते की बघ ना, काल आत्याही म्हणाली होती की सगळं काही ठीक आहे असेल, पण हे नाटक दाखवत असतील, पण त्यामागे सुद्धा काहीतरी त्यांचं असेल, असं काहीचं नसेल ना गं. मग आता नम्रता म्हणते की तू काळजी करू नको, आपण अनायसे बाहेर पडतोच आहे ना, तर मी काय विचार करते, आपण आहे ना इशूला सुद्धा भेटून येऊया, मग तर झालं, मग तर खुश ना तू, असं देखील आता म्हणू लागते. मग काय, इकडे आता सुप्रिया खुश झालेली असते आणि सुप्रिया म्हणते की ठीक आहे, आपण येता येता इशूला सुद्धा भेटून येऊया, असं आता नम्रताचं आणि सुप्रियाचं ठरतं. तर दुसरीकडे मात्र आता तू काळजी करू नकोस असं देखील नम्रता तिला बोलून समजावत असते. कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की खूप जास्त टेन्शन जे आहे ते आता आलेलं आहे, पण एवढं टेन्शन घेऊन सुद्धा काही उपयोग नाही आहे असं देखील ती आता आपल्या आईला समजावत असते. कारण आता आपण जाणारच आहोत ना, आपण गेल्यानंतर आपल्याला समजेलच की काय आहे आणि काय नाही ते, मग काळजीच नको करूस असं बोलू नये ना, ती आता समजावत असते. तर दुसरीकडे मात्र आता सुप्रिया आणि त्याचसोबत इकडे आता नम्रता ज्या आहेत त्या दोघीही जणी बाहेर पडलेल्या असतात कामासाठी म्हणून. तर दुसरीकडे आता ईश्वरीने मस्त असा चहा बनवलेला असतो अद्रकवाला, आणि तो चहा ती अर्णवला देते आणि स्वतःसाठी सुद्धा तिने ओतून घेतलेला असतो. कारण आज दोघांनाही मस्त डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारत तो चहा एन्जॉय करायचा असतो. आता अर्णवही ईश्वरीला म्हणत असतो, तू बिलकुलही टेन्शन घेऊ नकोस, मी कायम तुझ्यासोबत आहे. आणि त्याच वेळेला आता तिथे मामासुद्धा आलेले असतात आणि मामा जेव्हा तिथे येतात ना, तेव्हा ईश्वरीच्या चहाचं कौतुक करू लागतात आणि म्हणत असतात की ईश्वरी, काही चहा झाला होता गं तुझ्या हातचा, आहा लय मजा आली, इंदोरी चहा केला होतास ना, मस्तच होता. मग आता अजून हवा आहे का चहा? अगं भेटला तर उत्तमच होईल गं, असं देखील मामा म्हणतात. मग काय, इशूने एक्स्ट्रा जो चहा केलेला असतो ना, तो चहासुद्धा ती त्यांना देऊ लागते आणि म्हणत असते की मामा हा घ्या तुम्ही चहा, मी माझ्यासाठी घेऊन येते. मग काय, आता दोघंही नवरा बायकोची छान अशी मिलीभगत झालेली दिसते, म्हणजे गोड संसारात मुरलेले दिसत आहेत दोघंही जण. म्हणजे भांडताय काय, एकत्र येत आहे काय, तुमच्या ह्या बॉन्डिंगवरनं मला कळतंय सगळं काही छान सुरू आहे ते, असं देखील आता मामा जे आहे ते ईश्वरीला म्हणत असतात. मग काय, ईश्वरीही म्हणत असते की हो मामा, आता सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. काय ना, संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच, पण आम्ही जे आहे ना दोघंही जण एकमेकांना मस्त सामावून घेतो, काळजी करूच नका, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती व्यवस्थितपणे समजावून सांगते ना, तेव्हा मात्र आता मामांनाही या गोष्टी पटत असतात आणि मामा देखील आता ईश्वरीचं कौतुक करत म्हणत असतात की खरंच ना, आमच्या अर्णवला खूप समजून घेतेस तू आणि आम्हाला खरंच भाग्य लाभलेलं आहे की तुझ्यासारखी सून मिळाली आहे. तर दुसरीकडे आता ह्यांचं सगळ्यांचं हे बोलणं सुरूच असतं आणि तेवढ्यातच आता वल्लरीही तिथे आलेली असते आणि मामा जे आहे ते वल्लरीला सुखी संसार सांगत असतात की कशा पद्धतीने करायचा काय. मग आता वल्लरी म्हणते की तुम्ही
तुम्ही हिला सुखी संसाराबद्दल सांगताय, कशाला त्या जबरदस्ती सूनबाईंना उगाच ज्ञान सांगताय. त्यावर मात्र आता ईश्वरीसुद्धा चांगलाच टोला लगावते आणि मामीची बोलती बंदच करून टाकते. कारण मामी म्हटलेली असते की लग्न आणि संसार करणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यावर ईश्वरी म्हणते की अगदी बरोबर बोललात बघा मामी, काय ना एकदम परफेक्ट निशाणा तुम्ही साधलेला आहात. मामी तुम्ही म्हणालात तसं, म्हणून मी सांगते की संसार जर गोडी गुलाबीने नीट केला ना, नवरा बायकोने एकमेकांना समजून घेत, तर तो संसार नक्कीच फुलतोही, असं ती अर्णवकडे पाहून बोलू लागते. मामी त्यावर तिला म्हणते की आता बघ 30 वर्ष मी नेटाने संसार करते, पण आता नीट संसार कसा अजून करावा हे आता मला तुझ्याकडनं शिकावं लागणार आहे. तर ईश्वरी आता मामीला म्हणते की बघा मामी, पदार्थ आणि आपला संसार हा गरजेपेक्षाही जास्त गोड असू नये, तो फक्त लिमिटमध्ये आणि नीट असावा, बस मला इतकंच तुम्हाला म्हणायचं होतं. त्यावर मामाही म्हणतात की बघ कधी तुझ्या तोंडावर गोडी गुलाबीने बोलता आलं तर. असं म्हटल्याबरोबर वल्लरी रागारागाने निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता इकडे अर्णव जो आहे तो आता मामांना विचारत असतो की काय करायचं आहे पुढे. त्या राकेशचं आज आहे ना आपल्या अंजलीचं डेलीचं म्हणजे रुटीन जे चेकअप आहे ते आहे तो घेऊन जाणार आहे. आपल्या गाडीने त्याला पाठवायचं, पण त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाटीललाही सांगायचं, असं अर्णव जो आहे तो मामांना सांगतो. मामा म्हणत असतात की काळजी करू नको, मी व्यवस्थित काही ते मॅनेज करतो, तसंही आपल्याला विशेष लक्ष त्याच्यावर ठेवावंच लागणार आहे. दुसरीकडे आकाश फोनवर कामासंदर्भात बोलत असतो. तेवढ्यातच त्याला रिक्षातून येताना तिकडे सुप्रिया आणि नम्रता दिसतात. नम्रता जशी त्याला दिसते तसा तो फोन ठेवतो आणि नम्रताकडे धावत येतो आणि तो म्हणतो की आज अचानक इथे. त्यावर आता नम्रताही त्याला म्हणते की नाही, असंच ईश्वरीची आठवण आली ना म्हणून आलो ईश्वरीला भेटायला. हो, आठवण आली ना की माणसाने असं लगेच धावून भेटायला यायचं, असं देखील तो म्हणतो आणि त्यांना आतमध्ये घेऊन जातो. ईशू आता आपल्या आईला बघते तेव्हा खूप जास्त खुश होते आणि आईला बघून घट्ट मिठीही मारते आणि म्हणते की तुम्ही अचानक कसे आलात, म्हणजे तुम्ही काही बोललातही नाही. मग काय, ईश्वरीला नम्रता म्हणते आईला आठवण आली आणि आम्ही लगेच तातडीने इथे निघून आलो. मग काय, भेटायचं होतं आईला म्हणून आलो आम्ही, असं देखील आता ती म्हणू लागते. मग काय, आता हा भेटण्याचा कार्यक्रम सुरू असतो, पण खरं तर आई इशूच्या काळजीसाठी इथे आलेली असते, पण हे सगळं ती बोलून दाखवत नसते. इशू म्हणत असते की आई तू सकाळी कॉल केला होतास मला, पण तेव्हा काही बोललीस नाही, काही झालंय का, असं देखील आता ती विचारत असते. दुसरीकडे मात्र आता नम्रता आकाशला म्हणते आकाश सर तुम्हाला कामाला जायचं असेल ना, आमच्या काय गप्पा अशा चालूच राहतील हो, तुम्हाला भरपूर काम असेल. हो हो मला काम आहे, ते सगळं विसरूनच गेलो, येतो आम्ही, असं देखील आता तो म्हणू लागतो. दुसरीकडे मात्र आता ईश्वरीला नम्रता म्हणत असते की अगं आईला तुझी खूप जास्त काळजी वाटत होती, म्हणजे आईच्या डोळ्यात ना अक्षरशः तुझा फोन ठेवल्याबरोबर पाणी चालं. का गं आई, काय झालं नेमकं. अगं तुमचं काहीतरी बिनसलं होतं का, म्हणजे जिजू आणि तू दोघंही जण भांडत होतात का, असा आईला कळलं. म्हणूनच आई म्हणाली की पटकन जाऊया आणि भेटून येऊया. आई तू त्या कारणासाठी मला भेटायला आलीस का, काय ग तू पण, असं बोलून ती आता आईला समजावू लागते. व्रता आईला सांगत असते की बघितलंस ना आई, तू उगाच ना काळजी करत असतेस, मला माहिती आहे ना इशू पूर्ण खुश असणारे, पण तुला राहवत नव्हतं म्हणून मी सुद्धा तुला घेऊनच आले. मग काय विचार केला की चला आपण जाऊया, म्हणजे का तर बरं वाटेल तुला, म्हणूनच आपण लवकरात लवकर आलोय. पण तू काळजी करू नकोस, आता भेटलीस नाही इशूला, आता वाटेल तुला बरं, असं देखील आत्ता माहिती पडलं जातं. आता या सगळ्या गोष्टी तर सांगितलेल्याच असतात. मग काय, इशू जी आहे ती छानपणे व्यवस्थितपणे समजून घेत असते आणि इशूही म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, आपण बसा इथे या आणि मस्तपैकी पाणी घ्या, चहा घ्या, आणि असं बोलून आहे ना ती त्या दोघींनाही तिथे बसायला लावते आणि आईला सांगत असते की तू काळजी करू नकोस, मी एकदम मस्त आणि मजेत आहे, माझं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे, असं देखील ती आता म्हणू लागते. तर दुसरीकडे आता अंजली आणि राकेश हे सुद्धा आपलं चेकअप वगैरे करून घरापर्यंत पोचलेले असतात. म्हणजेच काय, तर आता राकेश म्हणत असतो की आज तुझ्यासोबत मी आलो, तुला बरं वाटलं का, म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की तुला बरं वाटतंय ना, सगळं काही ठीक तर आहे ना, बायाही बघ ना
जेव्हा मी स्क्रीनवर आपलं ते बाळ पाहिलं ना, तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की बापरे, म्हणजे मी ज्याचा विचार करत होतो ते आपलं प्रेमाचं प्रतीक आता लवकरच आपल्याबरोबर असणार आहे. मग काय, इथे अंजलीसुद्धा म्हणत असते की तुम्हाला सांगू का, खरं तर माझीसुद्धा मनापासून इच्छा होती की लवकरात लवकर जे आहे ते आपलं सगळं काही चांगलं व्हावं आणि ह्या चेकअपला तुम्ही माझ्यासोबत असावं असं सुद्धा मला मनापासून वाटत होतं. आणि ना अगदी तसंच झालं बघा. म्हणजे ह्या चेकअपला तुम्ही माझ्यासोबत होतात आणि तुम्ही अचानक येऊन मला सरप्राईज दिलात, हे सगळं माझ्यासाठी स्पेशल होतं असं देखील ती आता म्हणू लागते. मग काय, इकडे राकेश आणि अंजली बोलत असतात, घराकडे पोचलेली असतात ते. आणि त्याच वेळेला आता अंजली राकेशला म्हणत असते की चालेल ठीक आहे, आपण आहे ना पटकन सगळं जे काही आहे ते आवरून घेऊया. म्हणजे एक काम करूया, आपण या सगळ्या गोष्टी तर आवरून घ्यायच्याच आहेत आपल्याला, पण मी ना पटकन आधी जाते आणि फ्रेश वगैरे होते, तोपर्यंत या तुम्ही, असं देखील तिने म्हटलेलं असतं. आणि मग काय, तो म्हणतो की ठीक आहे तू जा, मी तोपर्यंत गाडी पार्क करून येतो. मग काय, ईश्वरी ही आतमध्येच आपल्या आईसोबत बसलेली असते आणि तो म्हणतो की खरं तर मला याची गरज याचसाठी भासली ना, की काही झालं तरीसुद्धा तुझ्यापर्यंत पोचायचं होतं. इकडे मात्र आता ईश्वरी आपल्या आईसोबत छान गप्पा मारत असते आणि त्याच वेळेला आता जेव्हा गप्पा मारत असते ना, तेव्हा मात्र अंजली तिथे येते. अंजली म्हणते की मला बरं वाटलं तुम्ही लोक आलात. त्याच वेळेला आता ईश्वरीला आई ओरडत असते आणि म्हणत असते की काय गं अंजली ताई एकट्याच गेल्या, त्यांच्यासोबत तू जायला पाहिजे होतंस ना, असं देखील आता म्हटलं जात असतं. पण अंजली म्हणते की नाही, मी एकटी गेली नव्हती, माझे हे मिस्टर आले होते. अरे तुम्ही तर भेटलातच नाही आहे ना माझ्या मिस्टरांना, राजेशजी होते माझ्यासोबत. आणि तेवढ्यातच राकेशना तिथे काही शॉपिंगच्या बॅग्स आणि बलून्स घेऊन आलेला असतो, तोंडावर बलून्स ठेवलेले असतात स्माइलीचे. आणि त्याच वेळेला आता तो समोर येतो आणि त्याच वेळेला अंजली त्याची ओळख करून देते आणि म्हणते की हा माझा नवरा आहे. आणि हे जेव्हा आता सुप्रिया आणि त्याचसोबत तिथे असणाऱ्या नम्रताला दिसतं की राकेश हाच राजेश आहे, तेव्हा त्यांना तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो. आणि तो आता त्यांच्याकडे पाहतो आणि स्वतःची ओळखही करून देत असतो. मग आता ईश्वरीला समजतं की आता आईला आणि नम्रताला सुद्धा सत्य समजलंय, पण आता या गोष्टी अंजलीला माहिती नाही आहेत. मग पुढे काय होतं, कसं होतं हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.